ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतलाय। विना मास्क ग्राहकांना सामान दिलं तर संबंधित व्यापाऱ्याचं दुकान 15 दिवसांसाठी बंद करण्यात येईल असा नियम औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक पांडेंनी जाहीर केलाय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय आहे हा नियम, याची अंमलबजावणी कधीपासून सुरू होतीये? आपण या ठिकाणी रियालिटी चेक केला होता आणि त्यातही असं आढळलेलं होतं की अनेक दुकानदार जे आहेत ते विना मास्क या ठिकाणी बसलेले होते आणि सध्याची स्थिती पाहता दुसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे प्रत्येक प्रशासन हे त्या पद्धतीने तयारीला लागलेलं आहे। आणि हे सगळं एकंदरीतच पाहिलं तर औरंगाबादमधली रुग्णसंख्या कधी काळी 400 होती, ती 50 ते 60 वर येऊन पोहोचलेली होती। मात्र गेल्या 3 दिवसात आपण पाहिलं तर ती पुन्हा एकदा जवळपास 150च्या जवळ जाऊन पोहोचलेली आहे। एकंदरीतच कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे की जे औरंगाबादमधले दुकानदार आहेत सगळे दुकानदाराला मास्क कंपल्सरी करण्यात आलेला आहे। विदाऊट मास्क कुठलंही सामान या ठिकाणी विकलं तर त्यांचं दुकान 15 दिवसासाठी बंद करण्यात येईल असं या ठिकाणी मनपाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितलेलं आहे। आणि औरंगाबादचं विमानतळ असेल, औरंगाबाद इथं रेल्वे स्टेशन या ठिकाणी देखील टेस्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे ही दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिकेने घेतलेला निर्णय आहे आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी काही पथकं देखील नेमण्यात येईल असं देखील आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितलं। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।